मोठे असतात आणि मोठे आहेत बोंबील आज. लावा मावशी. तर माझ्या नजरेस एक राखी पडली आहे, आत्ताच बघितली. मोराचीच डिझाईनची आहे, सिंपल. मशीन चालू वो कंटिन्यू चालू रखना है या जब पानी लेना है तभी चालू करना है. मतलब गुड मॉर्निंग. तर आज आहे बुधवार आणि आज आहे मच्छीचा वार आणि आज ईदची सुट्टीसुद्धा आहे. कृषिका तर ट्युशनला गेली, ट्युशनला सुट्टी नाही आहे आणि मी चालले मच्छी मार्केटला. माझा श्रावण असला तरी बाकीची मच्छी खाणार आहेत, त्यांना मच्छी लागतेच. काल आपल्या कुकिंगच्या व्हिडिओसाठी नवीन इलेक्ट्रिक शेगडी घेतली, कारण का खूप दिवस झाले व्हिडिओ बंद होते. गॅसचा प्रॉब्लेम, बुकिंग केल्यानंतर 20-20 दिवसांनी गॅस येतो. अजून माझा बाटला आला नाही. जवळजवळ 10 दिवसाच्या वरती आले बुक करून. आता गाडी येईल तेव्हा, नाही तर मलाच आणायला जायला लागेल. चला, तर मी आता आली आहे मच्छी मार्केटला. बघूया काय मच्छी आहे. किरणला पापलेट खायचे होते, बघू. कसं आहेत पापलेट? काय तुम्ही 200ला किती आहेत? आणि बाकी आहे सुरमई कशी? 300 एक आहे. 300ला एक. जितके ते काय बोंबील नको, बोंबील खाऊन कंटाळा आला. माझा श्रावण आहे, मला पापडे आवडतात, तर माझा श्रावण आहे. हो, कापून दे. किरणला फोन केला, किरण बोलला बोंबील घे जर मोठे असतील आणि मोठे आहेत बोंबील आज. लावा मावशी वरती. काय तुकडे कर, 2 तुकडे कर आणि ते लांब कापतात नसते का. तर पापलेट तर काही घेतले नाही, कारण का पापलेट होते बारीक आणि बोंबील चांगले जाड भेटले, त्यामुळे बोंबील घेतले फ्रायसाठी. आणि टोमॅटो, कांदे, परत आलं सगळं घेतलं, लसूण वगैरे. आणि आता घरी जायला निघाले, पण त्याच्या आधी जायचं मला अल्पेशकडे, कारण का मला त्या दिवशी लेगीज घ्यायची होती, गर्दी होती. पटकन एक ड्रेस भेटला आणि निघाले. तर जाते लेगीज घेते आणि निघते. अल्पेशकडे आली त्या दिवशी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघितला व्लॉग त्या दिवशी? नवीन मस्त छान वाटतो. थँक्यू. काय छान वाटतं. अरे हां, ती लेगीजसाठी आली मी तिथे. वन पीस आणला. नको, मला मी नाही घालत असलं. परवाचे ड्रेस आहेत वाटतं. सबस्क्राईब त्यांना वन पीस पाहिजे ना. हां, तुला माहिती, तुला सांगितलं वाटतं. त्या दिवशी मला ड्रेस दिलास, त्यातला मुलीसाठी नाही आहे. 32 नंबर आहे. 32 दाखवतं आणि मला लगेच येतं. तर आता गणपतीचा सीझन आहे, तर अल्पेशकडे लहान मुलींचे पण छान छान ड्रेस आले आहेत. कृषिकाच्या स्कूलमध्ये उद्या रक्षाबंधन आहे. एक ड्रेस तर घेतला आहे मी गणपतीला तिला. ही मस्त आहे रे. हां, तुला बोलल्यावर कसं बरोबर ड्रेस काढून देतो. हा, गप्प बस बोलतोय मला, पण खरंच सुंदर आहेत. आणि आपले जे कोण सबस्क्रायबर येतील, फॉलोअर्स येतील, त्यांना नक्कीच तो देतो डिस्काउंट करून, कारण की खूप वर्ष झाली. त्याचा ॲक्च्युली दुसऱ्या शॉपमध्ये होता तो जॉबला, त्यानंतर त्याने आता स्वतःचं ओपन केलं आहे, त्यामुळे तिथे त्याला कमी जास्त रेंज करता येत नव्हतं आणि आता एकदम बरोबर रेंजमध्ये देतो आपल्याला. तर कृषिकासाठी एक ड्रेस घेतला फक्त मी, आणि आता रक्षाबंधन पण येते. परवा पण घेतला, आता गावी जायचं आहे. मी शॉपिंग केली, लेकीची शॉपिंग नाही केली असं मला अर्धवट वाटतं. आणि मी आता तिला क्लासवरनं पण आणायचं. अजून जेवणाचा पत्ता नाही, वाजलेत 11:15. मार्केटलाच फिरते अजून, चालल्यात. तर मार्केटमधून आले, बोंबील तर साफ करूनच आणले होते, धुतले, मॅरिनेट केलं आणि एकीकडे डाळ शिजत ठेवले. भात तर आपला रेडी झाला. आई चपात्या करून खाली राऊंड मारायला गेल्यात, आज सुट्टी आहे त्यांना. आणि म्हटलं आता पटकन बोंबील फ्राय करून घेते, बाकी काही जेवण नाही तर माझ्यासाठी काहीतरी बनवायला लागेल मला. आणि का माझं आहे श्रावण, त्याच्यामध्ये लसूण भरपूर टाकायची. मच्छीला टेस्ट खूप भारी येते. आलं लसूण पेस्टपेक्षा ना नुसती लसूण ठेचून टाकली ना मच्छीला, भारी टेस्ट येते. जेवायचं आहे, थांब फ्राय करते. बोंबील काय देऊ? जा तोपर्यंत खेळजा पटकन. काय तिला आज भूक लागली आहे जोरदार. तर आत्ताच मी वरच्या रूमवर आले, दुपारी जेवलो वगैरे आणि झोपले.
आणि ही जी आपली नवीन शेगडी आणली आहे ती लावायची आज आपल्याला रात्री एक व्हिडिओ शूट करायची. दुपारी किरणला टाईम नाही मिळाला. हां आणि इकडे आमचा गणपती बाप्पा पण रेडी झाले. तुझा गणू आहे. तर कालच मी पेंट करून ठेवला आहे आणि ते छोटंसं डोळे वगैरे आखणी केली मी. आता मला प्रॉपर जमले की नाही माहीत नाही. आणि ओम वगैरे काढला आहे डोक्याजवळ. तर आता एक किचन इथलं सगळं राडा पसारा पडला ते आवरून घेते. चला. तर मध्येच पाईप टाकला होता इथे आपला होल आहे आणि तिथे ही शेगडी अटॅच होती. त्यामुळे मला खूप वेळ झाला ट्राय करू. ते अर्धा एक तास झाला निघतच नव्हतं. शेवटी बाजूच्या आकाशला बोलवलं तरी पाईप खेचला. मी रेग्युलेटर काढला खेचून आणि व्यवस्थित निघाला आणि ते ठेवून पण दिला आतमध्ये. आणि आता ही जी आपली शेगडी आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे. ते कृषिका त्याचं ओपन करणार आहे आता ना बाबू. हां ये चल. तर मी ओटा वगैरे पुसून घेतला आणि आता कृषिका गॅस ओपन करते का. अरे वा बाबूने माझं ओपन केलं. तर अशी आपली ही स्टीलची शेगडी असणार आहे इलेक्ट्रिक. थांब जड आहे ती त्याला हात नाही लावायचा. तर मी ही शेगडी चूज केली कारण का ती पप्पांकडे ऑलरेडी आहे आणि मला स्टीलची म्हणजे गॅसचंच फील आलं पाहिजे म्हणून मी ही चॉईस केली. आणि ते तापलं की खूप तापतं आणि हे काय स्टीलचं आहे त्यामुळे मला एवढं काय वाटलं नाही. म्हणजे तापणार पण कमी तापेल. आणि ह्याच्यावर आपल्याला हे पण दिलं आहे तुम्हाला हे बंदच आहे. हे कितीवर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानुसार हे असं तुम्ही हे करू शकता. आणि आता याची पूजा माझी कृषिका करेलच. कृषिका तर माझी कृषिका शेगडीची पूजा करते. रोज मी करते आज ती करते. चला हां तांदूळ टाका. हळू असं नाही टाकायचं. अरे इथे ठेवायचं असतं राजा. नमो करा नमो करा नमो करा. हां नमो करा. बोल माझी मम्मा छान स्वयंपाक करू दे आणि आम्हाला छान छान खायला देऊ दे. वरचं किचन तर आवरून झालं आणि आता मार्केटला चालू आहे कारण का सकाळी कृषिकासाठी जे ड्रेस घेतलेले दोन्ही पण छोटे होतात तिला म्हटलं चेंज करून आणूया आणि राखी पण घेऊया. चला मस्त बघा क्लिप लावला आहे माझ्यासारखा. छोटी बनू दाखव. छान वाटतात केस बघा दाखव ना. अरे वा. तर आत्ताच मार्केटला आलो आहे. कृषिका पहिली बोलली मम्मी आपण राखी घेऊया. ही बघ मोराची सोनू छान आहे ना. ए गप तिथं चल. मी इथेच घेणार आहे. पाकळ तिला काय बघायचं मलाच नाही माहिती. हां तुझं समाधान करते. हो. तर या काकांकडे एकदम छान रेंजमध्ये म्हणजे कमी रेंजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या आहेत. मोराच्या आहेत प्लस ही पण छान आहे. हां ही घ्यायची आहे तुला. ओके ही पण छान आहे बघा. ही पण छान आहे. ही ती बघा तिथे मोराची पण एक आहे. मी तर तीच घेईन. हां मस्त. तर माझ्या नजरेस एक राखी पडली आहे आत्ताच बघितली. मोराचीच डिझाईनची आहे. सिम्पल आहे डिसेंट एकदम सुंदर आहे. घातला घेतला काय. अरे मग ह्या तुझ्या घेतल्यास दादाला बांधायला. हां ही घेतलीस ना. तर मी आता आले अल्पेशकडे रिटर्न. तेव्हा कपडे झाले नाही आहेत मला दुसरे दे. काय तर कृषिकासाठी वेस्टर्नमध्ये मी डंगरी घेतली आहे. त्याच्यासोबत तिला बॅग पण मिळाली आणि खूप सुंदर वाटेल तिच्याकडे. मी जेव्हा हो क्लासला फिरायला जाऊ ना आपण तेव्हा ती बॅग कॅरी करायची. तिच्याकडे मरून कलरची डंगरी होती पण ही प्रॉपर आपल्या जीन्सच्या ह्याच्यामध्ये डंगरी. वॉच ठेव हेअरबँड ठेव कळलं. लिपस्टिक ठेव तुझी. तर मार्केटमधून आले आणि पप्पांच्या गोळ्या पण जरा चेंज करून आणले डॉक्टरकडून आणि आता वरतीच चालले म्हणजे घरी बिल्डिंगच्या इथे पोचले. आणि कृषिकाला तर आणली नाही. तिला आजकाल संध्याकाळची लवकर झोप येते. दुपारी झोपली नव्हती खेळत बसलेली आणि आता इथे पोचले. ड्युटी केल्यात वर. आता पोचली आहे मम्मीच्या इथे. ओ पप्पा बरं वाटतंय. बघू गोळी दुपारी घेतली असतात तर बरं झालं असतं.
तर आत्ताच वरच्या रूमवर आलो आहे, पप्पांकडून आले आणि आपल्याला एक रेसिपी शूट करायची आहे नारळी भाताची. तर किरणने हम दाखव, किरण एक कनेक्ट करतो आहे. कालच आम्ही हे घेऊन आलो ही शेगडी, कारण का सिलेंडरचे प्रॉब्लेम चालू आहेत. म्हटलं हीच घेऊन टाकूया, खूप दिवस व्हिडिओ शूट करायच्या राहिल्या होत्या. ही आपली झटपट आयडिया बरी आहे. तिथे ठेव ना पाठीमागे. हे आपलं सगळं सामान लावून झालं आहे आणि इकडे आता बघूया आपण हे चालू होतं आहे का कसं. बटन तर झालं, बटन चालू करूया. चालू आहे. तर हे चालू झालं आहे आणि अजून फास्ट केलं तर पूर्ण ही लाईन आपल्याला लाल कलरची दिसेल. हे बघा. तर एकीकडे आपला नारळी भात होतो आहे आणि कृषिकाला भरवत होती बोंबील चपाती. रात्रीचे 11:30 झालेत आणि याने आत्ता व्हिडिओ शूट करायला घेतली, कारण कालच आम्ही ती शेगडी घेऊन आलो आहे. आणि कृषिकाचं अर्ध खाऊन झाले, अर्ध टाकलं नाही. इकडे झोपले मोबाईल बघते आणि आपला नारळी भात रेडी झाला आहे का बघूया. शिजत ठेवलेला झाला आहे. तर परवाच्या दिवशीच आपला प्युरिफायर आला आहे. काल मला पूर्ण व्लॉग शूट करता नाही आला, तर आणि आजच आलेत ते आपल्याला प्युरिफायर फिट करायला. आणि किरण चाललं आहे बदलापूरला. इकडे इकडे मी भी चालली भेटतो. जातेस, बरं होईल. 2 दिवस 5 मिनट में कैसे लग सकता है, मुझे लगा आधा 1 घंटा लगेगा. बाजूला हो. नहीं थोड़ा साइड करिए. पानी ते तो पाइप है तो अच्छा सोडायचा डायरेक्ट. इसमें छोड़ सकते हो ना. रिजेक्ट वाटर है. हाँ हाँ हा का नळ चालू ठेवलाय इकडे फिट कर. अभी आपको मैं डेमो बताता हूँ सर. देखिए इलेक्ट्रिक पॉइंट चालू करेंगे, हाँ. मशीन चालू हो वो गई. कंटिन्यू चालू रखना है या जब पानी लेना है तभी चालू करना है? मतलब आपको रात को बंद कर देना, दिन में चालू रहेगा तो प्रॉब्लम नहीं है. ओके. इलेक्ट्रिक पॉइंट चालू करेंगे, मशीन चालू हो जाएगा, गंदा पानी बाहर जाएगा, हाँ. अच्छा पानी टैंक में जाएगा. तो ये पता कैसे चलेगा कि ये चालू है ना अभी तक हाँ, पानी? मशीन चालू रहेगा तो गंदा पानी बाहर जाएगा हाँ. और अच्छा पानी टैंक में जाएगा और हाँ. टैंक फिलअप हो जाएगा, ऑटोमेटिक बंद हो ये जाएगा. पानी बंद हो जाएगा. बंद हो जाएगा. तर कालचा व्लॉग कम्प्लीटच झाला नाही आणि आज प्युरिफायर आलं. म्हटलं दोन्ही व्लॉग मी आज एकत्र करणार आहे. आणि काल अशी कंडिशन झाली की पप्पांची रात्री तब्येत खूप बिघडलेली, त्यामुळे मला अचानकमध्ये सोमायला न्यावं लागलं. सकाळी 5-6 वाजता मी आले, त्यानंतर झोपले. डायरेक्ट 10:30ला जाग आली. क्रिशिकाला ट्युशनला नाही, डायरेक्ट स्कूलला पाठवलं. आणि प्युरिफायरचं आपलं काम चालू होतं सकाळी, त्यामुळे सगळी धूळ वगैरे आली, ते आटपलं. पप्पांना बघून आले आणि त्यांची शुगर डाऊन झालेली आणि युरिन इन्फेक्शन एवढं वाढलं आहे ना की त्यांना एवढा प्रॉब्लेम होता की धड चालता येत नाही, पूर्ण तोल वगैरे जातं. तब्येत त्यांची ठीकच नव्हती. ते बोलले 2 दिवस आपण कंडिशन बघून नंतर ॲडमिट करू. त्यामुळे दिवसभर धावपळ, झोप पण नीट झाली नाही. आणि प्युरिफायर एकदा लागला पण त्याचं अजून कुठला तरी पार्ट लावायचा बाकी आहे. ऑटोमॅटिकचं ते बूस्टर लावलं आहे, पण मॅन्युअलचं काय लावायचं बाकी आहे. त्यामुळे पाणी तर ह्याचं कसं आहे, पहिलं जे पाणी भरतो ते आपल्याला रिटर्न खाली करायचं आहे आणि दुसरं जे पाणी भरणार ते आपल्याला पियायचं आहे. तर ते बघितलं तर व्यवस्थित चालू आहे. आणि आजचा म्हणजे कालचा आणि आजचा व्लॉग आज संपवते. कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.